संध्याकाळी चहासोबत काहीतरी स्नॅक्स खायची जर सवय असेल ना, तर आजची जी रेसिपी आहे अगदी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कारण लेस ऑइल आहे. ऑइल फ्री नाही म्हणणार, पण अगदी कमी तेलामध्ये हा मस्त असा पौष्टिक चिवडा तयार केलेला आहे. तर या पौष्टिक, कुरकुरीत, खमंग चिवड्याची रेसिपी करायला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते आणि आजची झटपट पौष्टिक चिवड्याची रेसिपी सुरू करूया. तर त्यासाठी इथे मी ज्वारीचे हे मुरमुरे घेतलेले आहे. तर आता ना म्हणजे डी-मार्टमध्ये वगैरे असे मुरमुरे वेगवेगळ्या प्रकारचे ज्वारीचे, नागलीचे, त्यानंतर बाजरीचे असे छान मस्त असे मुरमुरे मिळतात. तर तेच मी इथे आणलेले आहे आणि अर्धा किलोचं पॅकेट होतं. ते फोडून घेतलं आणि त्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी काय काय साहित्य घेतलं आहे ते आधी बघून घेऊ. मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आहे, शेंगदाणे, त्यानंतर डाळवं आहे आणि थोडेसे सुके मसाले जे लागणार आहे ते आहे. जेव्हा आपण याचा मसाला करू तेव्हा मी हे सांगते आणि प्रमाण किती घेतलं तेही सांगते. तर आता सगळ्यात आधी आपल्याला पोहे भाजून घ्यायचे, सॉरी मुरमुरे भाजून घ्यायचे आहे. तर हे असे मुरमुरे जसे आपण तांदळाचे मुरमुरे कसे असतात ना, त्याच पद्धतीचे हे मुरमुरे असतात. आता हे तसे तर छान असे क्रिस्पीच आहे, पण अजून त्याला क्रिस्पी करायचं, अजून त्याला भाजून घ्यायचं. भाजल्यामुळे काय होतं, हा चिवडा जास्त दिवसपर्यंत कुरकुरीत राहतो. आता हा चिवडा तुम्ही जर केला असा अर्धा किलोचा, तर तो 8ही दिवस पुरणार नाही. पण तेवढे 8 दिवस किंवा तुम्ही 15 दिवस, महिनाभर जरी हा चिवडा ठेवला ना, तरी कुरकुरीत राहतो आणि अजिबात तेलाचा वगैरे वास येत नाही, कारण तेल आपण यामध्ये कमी घातलेलं आहे. म्हणूनच सुरुवातीला म्हटलं की चिवडा आपला हा पौष्टिक आहे. तर आता मुरमुरे मी 15 मिनिटं छान अगदी कमी गॅसवर, लो टू मीडियम गॅसवरती एक 10 मिनिटं भाजून घेतले आणि त्यानंतर आता हे बाजूला ठेवू. ही कढईच मी बाजूला करून घेतली आणि एक छोट्या पॅनमध्ये आता सगळं तळून घेणार आहे. तर आता इथे मी 2 ते 3 टेबलस्पून इतकं तेल घेतलं. या तेलामध्ये सगळ्यात आधी आपण शेंगदाणे तळून घेऊ. शेंगदाणे छान तळून झालेले आहे, आपण काढून घेऊ. त्यानंतर डाळवं पण याच पद्धतीने तळून घ्यायचं आहे. शेंगदाणे ना असे थोडेसे फुटतपर्यंत, थोडेसे त्याचे साल तडकतपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे ते छान क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात. जर या चिवड्यामधला कुठलाही पदार्थ तो थोडासा सॉफ्ट तळला गेला किंवा तो व्यवस्थित तळला गेला नाही, तो जर मऊ पडत असेल, तर चिवडा पण लवकर मऊ पडतो. तर आजची जी रेसिपी आहे ना, चिवडा सगळेच जण करतात, पण त्यामध्ये छोट्या-छोट्या टिप्स ज्या आहेत, त्या मी तुमच्याशी इथे शेअर करत आहे, ज्यामुळे चिवडा लवकर मऊ पडणार नाही, याची एकदम खास टिप्स आहे. तर हे बघा, डाळवं तसे हे भाजलेलेच असतात, पण तरीही 1-2 मिनिटं त्याला तळून घेतलं ना, की त्याचा पण कुरकुरीतपणा चांगला वाढतो. आता हे सगळं मी या मुरमुऱ्यामध्येच, त्या पातेल्यामध्येच काढून घेतलेलं आहे. आता सगळे जे अ, ओले पदार्थ आहेत ते तळून घेऊ. तर सगळ्यात आधी मी जिरं आणि मोहरी घालून घेतली चिवड्यासाठी जी आपल्याला लागणार आहे ती. ती चांगली तडतडली की मिरची घातलेली आहे. अर्ध्या मिनिटानंतर म्हणजे 30 सेकंदानंतरच कढीपत्ता आणि कोथिंबीर घातली आणि हे तिन्ही सगळं छान कुरकुरीत होतपर्यंत तळून घेतलं. तर कुरकुरीत व्हायला 1 मिनिटं लागतात. 2 ते 3 मिनिटामध्ये हे छान कुरकुरीत होतं किंवा असा थोडासा काळपट रंग येतपर्यंत हे तळून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपले कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची पण छान तळून झालेली आहे, छान कुरकुरीत झालेली आहे आणि आता ही पण आपण काढून घेऊ. आता ही मी तेलासकटच काढून घेणार आहे. सुरुवातीला जे आपण 3 टेबलस्पून तेल घेतलं ना, तेवढ्याच तेलामध्ये आपला हा चिवडा तयार होतो. या चिवड्याला जास्त तेलाची गरज लागत नाही. तर हे बघा, सगळं मी काढून घेतलं. आता मस्तपैकी एक मसाला तयार करायचा. चटपटीत असा मसाला आहे, ज्यामुळे या चिवड्याची चव अजून वाढते. तर त्यासाठी मी मिक्सरच्या पॉटमध्ये चवीपुरतं मीठ घेतलं. 1.5 टेबलस्पून इतकं मीठ असेल. त्यानंतर अर्धा टेबलस्पून हिंग घालायचा आहे. चाट मसाला घालायचा आहे 1 चमचा. त्यानंतर 1 चमचा साखर घातली आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. इतकेच जिन्नस मी इथे घातलेलं आहे आणि हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं. आता ही जी पावडर तयार झालेली आहे, ही मस्त अशी या चिवड्यावर टाकायची आणि छान मिक्स करायचं. तर अजिबात कुठलाही रेडीमेड चिवडा मसाला वगैरे पण आणायची गरज नाही. हा चिवडा मसाला आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि मस्त असा हा चिवडा तयार करून घ्यायचा. तर हे बघा, मस्त आपला हा चिवडा मी मिक्स करून घेतला. दिसताना सुंदर, इतका अप्रतिम झाला होता. चवही
इतकी छान झालेली आहे. चाट मसाल्यामुळे थोडासा असा चटपटीतपणा येतो आपल्या चिवड्याला. हा चिवडा तुम्ही कुठल्याही फ्लेवरमध्ये करू शकता. अजून यामध्ये पुदिना, कोथिंबीर जर जास्त घातली, पुदिना घातला, तो पण तळून घ्यायचा कोथिंबीरसोबत, अप्रतिम लागतो. पेरी-पेरीची जी चव असेल ती तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. पेरी-पेरी मसाला यामध्ये ॲड करू शकता, घालू शकता. तर अशा या वेगवेगळ्या पद्धतीने हा चिवडा तुम्ही करून बघा. आजची मी जी रेसिपी सांगितली ती तुम्हाला कशी वाटली हे पण कमेंट करायला विसरू नका. आणि जसं आता मी इथे शेंगदाणे आणि डाळवं घातलेलं आहे फक्त, तर तुम्ही यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स वगैरे सुद्धा घालू शकता. संध्याकाळी ते थोडं हेल्दी पण होणार आणि या चिवड्यासोबत ते खाल्ले पण जाणार. तर चला, आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.